रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आदरणीय माणिक महाराज, प्रकाश महाराज, मधुरा वेलणकर, मंदार जोगळेकर आणि पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला आलेले सगळे, माझ्यावरच्या प्रेमाने आलेले सगळे माझे मित्रमंडळी, सगळे नातेवाईक, सगळ्यांना इंडिव्हिज्युअली मला भेटायचं आहे. कार्यक्रम झाल्यावर सगळे भेटूया आणि मला खूप आनंद झाला आहे तुम्ही सगळे आलेले आहात. सर्वांना नमस्कार आणि सुस्वागतम. आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेच्या अभंगांचं जगाला इंग्रजीमध्ये सादरीकरण करण्याचं काम जे मी 2016 साली सुरू केलं, त्या कामाची पहिली कावड आज तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करत आहे. ही पहिली कावड आहे, म्हणजे पहिला व्हॉल्यूम 300 अभंगांचा, सिरियल वाईज अभंगांचं भाषांतर होत आहे. त्याच्यामुळे 1 नंबर ते 300 क्रमांक आणि गाथेचे अनुक्रमांक वेगवेगळ्या प्रतींमध्ये वेगवेगळे असतात. तर मी एक प्रत आपली त्याच्यासाठी प्रमाण धरलेली आहे, त्या प्रतीप्रमाणे मी करतो आहे. तर हा पहिला व्हॉल्यूम 1 ते 300 आणि तो स्वीकार करण्यासाठी तुकाराम महाराजांचे 10व्या पिढीचे वंशज माणिक महाराज मोरे स्वतः जातीने हजर झाले. एवढंच नव्हे तर त्यांनी प्रकाश महाराज मोरेंना पण प्रेमाने आपल्याबरोबर आणलं आहे आणि ह्याचे आमच्यावरती खूप उपकार आहेत की तुम्ही आमच्या प्रेमामुळे इतके बिझी असून त्यांचे बीज महोत्सव सप्ताह काल रात्री 12 वाजता संपला आहे. त्यांची झोप पण झालेली नाही आहे, पण ते म्हणतात मी एकदम टफ आहे आणि त्यांचं दिसतं आहे आपल्याला आपल्यासमोर की ते उत्साहानं आलेले आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांची भेट होणं हे मोठं भाग्य आहे. तर त्या ह्याचा पहिल्या व्हॉल्यूमचा स्वीकार करण्यासाठी माणिक महाराज इथे आलेत आणि गेल्या काही वर्षांपासून मला माणिक महाराजांचं प्रेम मिळतं आहे भरपूर. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या फॅमिलीचा एक घटक म्हणूनच स्थान दिलेलं आहे. माणिक महाराजांना आणि सगळ्यांना खूप आनंद आहे की या एका ह्याच्यामुळे प्रकल्पामुळे गाथा आता जगामध्ये पोचणार आहे. त्यातला आनंदाचा एक भाग मला सांगावासा वाटेल की काही संप्रदाय भारताच्या बाहेर खूप रुजलेले आहेत. युरोपमध्ये इंचगिरी महाराजांचा संप्रदाय खूप चांगला रुजलेला आहे. तर फ्रान्समध्ये ब्रिटनी नावाचं एक छोटं गाव आहे, तिथे एक हरिनाम सप्ताह दरवर्षी ते लोक करतात आणि यावर्षी 29, 30, 31 मे आणि 1 जून असा 4 दिवस तो हरिनाम सप्ताह आहे. तर फर्स्ट टाईम तिथे 11 पुस्तकं जाणार आहेत, कारण ज्ञान नावाचा माणूस आहे त्याने पोलंडमध्ये 11 पुस्तकं मागवली. मी त्याने 10 घेतली, मी त्याला 10वरती 1 फ्री म्हणून 11 पुस्तकं पाठवली. आता ती 11 पुस्तकं तो फ्रान्सला नेणार आहे आणि त्या सप्ताहात ते अर्थ पण वाचणार आहेत. ते म्हणले की इतकी वर्ष आमचे म्हणे गाण्यामध्ये सगळे अभंग 80% अभंग तुकाराम महाराजांचे असतात, पण आम्ही दरवर्षी गातो पण आम्हाला अर्थ तेवढा कळत नाही. आता यावर्षी मी सगळ्यांना अर्थ वाचून दाखवणार आहे. हे केवढा मोठा फरक पडला आहे आणि माझी खात्री आहे की एकदा गाथा जर इंग्लिशमध्ये पूर्ण झाली की ती इंग्लिशमधून इतर भाषांमध्ये जायला वेळ लागणार नाही. पटापट अजून 10 भाषांमध्ये मी पुढच्या 10 वर्षात गाथा ही अजून 10 फॉरेन लँग्वेजेस आणि 10 इंडियन लँग्वेजेसमध्ये भाषांतर होईल असा मला स्वतःला आत्मविश्वास वाटतो. तर म्हणून आजचा दिवस हा फार चांगला दिवस आहे. असे आता 4500 अभंगांचं भाषांतर टोटल व्हायचं आहे. माझं 950 म्हणजे 20% गाथा झालेली आहे, पण मी पण काम चालू ठेवलं आहे. आता व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3 येईल, सगळ्यात शेवटी व्हॉल्यूम 15 येईल. तर ते त्याच्यासाठी सगळ्यांची मला आपली शुभेच्छा तुमच्या माझ्या मागे आहेतच. थँक्यू. आता मला एक सांगायचं आहे की तुकाराम महाराजांनी हा जो मोठा प्रशांत महासागर निर्माण केला आहे, म्हणजे ह्याला ॲटलांटिक ओशन पण म्हणता येणार नाही, यू हॅव टू कॉल इट ॲज पॅसिफिक ओशन. कारण मी 9 वर्ष काम करतो आहे तरी आता माझी फक्त 20% गाथा ट्रान्सलेट करून झाली आहे, अजून 80% काम बाकी आहे. आणि त्यात गंमत अशी की ह्या 4500 पैकी हजारो अभंग असे आहेत, अक्षरशः हजारानं मोजून दाखवू शकतो की त्या एका अभंगामध्ये आपण दिवसेंदिवस डुंबून राहू शकतो आनंदात.
उदाहरणार्थ आनंदाचे डोही आनंद तरंग. तुम्ही दिवाळी असो, दसरा असो, कुठलाही उत्सव असो किंवा नुसतेच कुठे ट्रेनमधून जात असाल, तुम्ही हा अभंग ऐकला की तुम्हाला आनंदाच्या डोह्यात डुंबल्याचा अनुभव येतो. किंवा खेळ मांडियेला वाळवंटी घाई, एका लागतील पायरे, हे मराठी कल्चर आहे. आमची संस्कृती एकमेकांच्या पायाला पडण्याची संस्कृती आहे. जगाला ह्या संस्कृतीची गरज आहे. जगामध्ये एकमेकांना काठ्या मारण्याचीच संस्कृती झालेली आहे. तर ही तुकाराम महाराजांची शिकवण जगाला पोचणं आवश्यक आहे आणि ती पोचेल. एक अभंग वाचून दाखवतो. तुकाराम महाराज, माझं म्हणणं काय की तुकाराम महाराज, विठोबा, हे सगळं मूर्तिमंत प्रेम आहे. तुकाराम महाराजांना लक्षात आलं की विठोबा हा नुसतं प्रेमाचं प्रतीक आहे. तुकाराम महाराज हे स्वतः नुसतं प्रेम आहेत. आणि ते प्रेम कसं व्यक्त होतं ते बघा. त्यांनी एका अभंगात तुकाराम महाराजांनी विठोबा किती प्रेमळ आहे याचं वर्णन केलेलं आहे. तो अभंग मी म्हणून वाचून दाखवतो. तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. एक एक शब्द बघा, अंगावरती रोमांच उभे राहतील. माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. देऊ कशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा तुझवरिनी टाकिलो. तुवा केले रे अमृता गोड, तू त्याही परता गोड. ज्याने अमृत निर्माण केलं तो त्या अमृतापेक्षाही गोड आहे. पाचा तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, काही न बोलोनी आता, उगाच चरणी ठेवितो माथा, तुका म्हणे पंढरीनाथा. हा अभंग गायलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड अतिशय सुंदर आहे. तुम्ही ऐकाल तर खूपच मजा येईल. तुम्ही कदाचित ऐकला असेल. अजून एक गोड अभंग. या अभंगामध्ये म्हणजे उपमा, जशी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही काही उपमा दिलेल्या आहेत की त्या आम्हाला कधी सुचणं अशक्य आहे. त्याची प्रचिती इथे तुकाराम महाराजांच्या गाथेत तुम्हाला मिळेल की अशा उपमा आम्हाला सुचणं अशक्य आहे. जीवाचे जीवन, अमृताची तनू, ब्रह्मांडभूषणू नारायण. जीवाचं जीवन आणि अमृताची तनू, ब्रह्मांडभूषणू नारायण. सुखाचा सांगात, अंतकासी अंत, निजांचा निवांत नारायण. गोडाचेही गोड, हर्षाचेही कोड, प्रीतीचाही लाड नारायण. ह्याचं पण गाणं फार सुंदर आहे. परत भावाचा निज भाव, नावाचा हा नाव, अवघा पंढरी राव, अवतरलासे. तुका म्हणे जे हे. आणि मग सगळ्यात शेवटी प्रेमाने अगदी शांतपणे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जे हे, साराचे हे सार, माझा अंगीकार तेणे केला. म्हणजे जितकं तुम्ही अध्यात्माचं सार काढा, त्या साराचाही सार हा पंढरीराव नारायण ह्याने माझा अंगीकार केला, असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अगदी सरळ शब्दात अर्थ पण वाचून दाखवतो. नारायण जीवाचे जीवन आहे, अमृताचे स्वरूप आहे, संपूर्ण ब्रह्मांडाचे भूषण आहे. नारायणाचा संग सुखकारक आहे. नारायण हा काळाचाही काळ आहे आणि भक्तांचे निजस्थान आहे. नारायण गोडाचेही गोड आहे. म्हणजे गोडालाही जर गोड खायची जर समजा इच्छा झाली, जर गोड म्हणलं की मला काहीतरी गोड द्या, तर त्याला नारायण आहे, अशी कल्पना. हा पंढरीराव भक्तिभावाचा निजरूप आहे आणि सर्व नावाचे अधिष्ठान आहे. प्रत्येक नावाचं अधिष्ठान हा पंढरीराव आहे. असा हा सर्वत्र अवतरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नारायण हा सर्व साराचेही सार आहे आणि त्या नारायणानेच माझा अंगीकार केला आहे. तर तुकाराम महाराजांनी सगळ्या जगाला एक जादूचा मंत्र ओपन करून सांगितलेला आहे. अध्यात्म करायचं म्हणजे काय करायचं, काहीही जास्ती करायची गरज नाही, कुठलाही त्याग करायची गरज नाही. तपश्चर्या, योग, याग माऊली पण म्हणतात आणि तुकाराम महाराज पण म्हणतात, कुठलीही कठीण व्रत करू नका, फक्त देवावर प्रेम करा. आणि अर्थातच देवावर प्रेम करा म्हणजे देव प्रत्येकाच्या हृदयात असतो, त्याच्यामुळे प्रत्येकावर पण प्रत्येक जीवमात्रावर प्रेम करा. किडा मुंगी प्राणी मात्रा प्रत्येकावर प्रेम करा. आणि विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणामध्येही भेद करू नका. ह्या गोष्टी पाळल्या तर आपल्याला काय होतं की आपलं व्हायब्रेशन चांगलं होतं. आणि आपलं व्हायब्रेशन चांगल्या लेवलला गेलं की विश्वातल्या चांगल्या घटना
आपल्याकडे आकर्षित होतात. हल्लीच्या नवीन थिअरीज तेच म्हणतात की यू हॅव टू अट्रॅक्ट गुड थिंग्स फ्रॉम द युनिवर्स, यू हॅव टू अट्रॅक्ट गुड इव्हेंट्स. यू कॅन अट्रॅक्ट बाय गिविंग अ पॉझिटिव्ह request to the universe. If you request to the universe will give you whatever you want, but you should deserve it. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं व्हायब्रेशन त्या लेवलला नेलं पाहिजे. तर तुमच्या हृदयात प्रेम असलं तर ते सगळीकडे तुमचे सगळे लोक, चांगले लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या आयुष्यात कधीही संकट येणार नाहीत. आता जगातील सगळ्या गोड गोष्टींपेक्षा गोड म्हणजे पांडुरंग. म्हणजे गुळालाही जर गोड खायची जर आवड इच्छा झाली तर त्याला पांडुरंग हाच गोड आहे. तर अशा पांडुरंगाचं प्रेम जर आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायचं असेल, समजा आमच्यात नाही आहे बाबा, आम्हाला काही जन्मजात प्रेम नाही आहे पांडुरंगाचं, आम्हाला कोणी शिकवलं नाही की देवावर प्रेम करा, आम्हाला भीती दाखवली देव असं करेल, देव तसं करेल, देवावर प्रेम कसं करायचं आम्हाला माहिती नाही. मग तुकाराम महाराजांनी आपल्या उदाहरणानं दाखवून दिलेलं आहे. तुकाराम महाराज जेव्हा त्यांच्या आयुष्यात इतके वैफल्यपूर्ण प्रसंग आले तेव्हा त्यांनी काहीही दुसरा इलाज नाही म्हणून टाळकऱ्यांच्या बरोबर कीर्तनकाराच्या मागे उभे राहायचे आणि टाळ घेऊन उभं राहायचे आणि अभंग आणि हे सगळे त्यांनी पाठ केलं आणि अशा रीतीने मन रमवायला सुरुवात केली. आणि ते मन त्यांचं जे रमायला लागलं ते नंतर प्रगत होत 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 शेवटी जगाला तुकाराम महाराजांची प्राप्ती झाली. तर हे प्रेम त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलं. तर असं आपण अभंग गायले, अभंग पाठ केले, अभंग म्हटले, अभंगांची ओढ, अभंगांची आवड निर्माण केली तर तुम्हाला देखील तुमचं ते प्रेम आनंद प्राप्त होईल. आणि मी बघतो आहे की गाथा जितकी जास्ती वाचतो तेवढी ती जास्ती आवडायला लागते. म्हणजे तुम्ही जर 300 अभंगांची गाथा आता तुम्ही वाचा, त्यानंतर तुम्हाला वाटेल की अजून पुढचे 300 नक्की वाचायला पाहिजे आणि नंतर पुढचे वाचायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल. तुम्ही असं करत करत 4500 अभंग सहज वाचू शकाल. तुम्हाला मराठीतून गाथा वाचायची आवड असली, 4 जणांचे मोठमोठ्या विवरणांच्या गाथा अवेलेबल आहेत. देवडीकर महाराज आहेत आणि हे खंदारकर महाराज, प्रण जोशी आणि जोग महाराज, ह्या 4 जण तर मला माहिती आहेत, अजून पण असतील. तर त्यापैकी कुठलाही गाथेचा सेट विकत घ्या आणि वाचायला सुरुवात करा. कदाचित 1 वर्ष लागेल, कदाचित 2 वर्ष लागतील, कदाचित 3 वर्ष लागतील, पण तुम्ही वाचाल, एकदा वाचाल तर परत वाचाल आणि परत वाचाल आणि तुम्हाला इतकी आवड लागेल की तुम्ही गाथेचे भक्त व्हाल. तर आपण आयुष्यात दुसरं कुठलंही टेन्शन न ठेवता अभंग आणि संत मंडळी ह्यांच्या संपर्कात राहिलात तर जगातल्या सगळ्या शक्ती आपल्या भोवती संरक्षणाला उभ्या राहतात. ह्याची माझी स्वतःची अनुभवाची म्हणजे हे आहे, गॅरंटी आणि खात्री आहे. तर संतांची संगत आणि देवाची भक्ती ही आपल्याला त्यांच्या वाङ्मयामधून ठेवता येते आणि ती केली तर आपल्याला काय फायदा मिळतो हे तुकाराम महाराजांनी अजून एका अभंगात सांगितलं आहे. तो अभंग मी सांगतो. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचिया, उत्तम सेवन शीतळ कंठासे, पुष्टिकांती तैसी दिसे वरी, तुका म्हणे तैसे होईजेत संगे, वास लागे अंगे चंदनांच्या. मोठा मंत्र सांगितला आहे. शेवटच्या ओळीचा अर्थ पहिल्यांदा सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाशेजारी असणाऱ्या सर्व वृक्षांना चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संतांच्या संगतीने संसारिक माणसाच्या अंगी संतांचे सर्व गुण आपोआप येतात. म्हणजे साधा सोपा मंत्र आमच्याकडे आहे, संतांची संगत ठेवा, संतांच्या संगतीत राहा, सगळे बाकीचं सगळं आपोआप संत घडवून आणतात. आणि कुठल्याही सध्याच्या देहामध्ये अस्तित्वात असलेल्या गुरूंच्या मागे जाण्याची रिस्क देखील घ्यायची गरज नाही. संत ग्रंथरूपाने अस्तित्वात आहेत. संत कधीही कुठे जात नाहीत, त्या विश्वामध्ये ह्या वातावरणामध्ये आहेत आणि त्यांचं नाव घेतल्यावरती त्यांना कळतं की हा माणूस माझं नाव घेतो आहे. ते सूक्ष्म वातावरणात सूक्ष्म देहाने असतात. आणि रामदास स्वामींनी सांगितलं आहे, ग्रंथ हेच गुरु माना आणि ग्रंथांना गुरु मानून त्याचा उपदेश पाळला तर ते गुरुचा उपदेशच आहे. तर अजून मी थोडा पुढे जातो. थोडासा इतिहास सांगतो कारण हे जरा लोकांना कळणं महत्त्वाचं आहे. 2016 साली म्हणजे पूर्वीपासून माझ्या मनात होतं की भाषांतर करायचं,
तर बरं वाटेल की काही लोकांना ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यासाठी काही अभंग, समजा 50-100 अभंग इंग्रजीत भाषांतर करावे, पण मग ते प्रसिद्ध कुठे करायचे, पब्लिश कुठे करायचे वगैरे डोक्यात विचार चालू होते. तर एकदा मी तुकाराम पादुका मंदिरापाशी गेलो फर्ग्युसन रोडला. तिथे एक नारायण बांद्रे म्हणून माझे मित्र आहेत, ते भेटले. तर मी त्यांना म्हटलं की बांद्रे महाराज, मी आता तुकाराम महाराजांच्या अभंगांचं भाषांतर इंग्रजीत चालू केलं आहे आणि 50-100 अभंग मी भाषांतर करायचं ठरवलं आहे. तर ते ऐकल्यावरती त्यांनी त्याच्यावरती रिॲक्शन काहीच नाही दिली आणि ते म्हणले थांबा इथे. मंदिराच्याच पायरीवरती ते झाला आमचा डायलॉग आणि ते लगेच लगबगीनं आत गेले आणि आत जाऊन त्यांनी काय केलं, मंदिरातली पारायणाची गाथेची प्रत घेतली आणि ते आले आणि असे मी काहीतरी झपाटल्यासारखे असे आणि माझ्या हातात ती प्रत दिली आणि ते म्हणले, फडणीस सर तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही पूर्ण गाथा भाषांतरित करा. 50-100 अभंग नाही, पूर्ण गाथा 4500 अभंग. मी म्हटलं नाही हो बाबा, मला शक्य नाही, हे कसं काय शक्य होईल. ते म्हणे नाही तुम्ही प्रोफेसर आहात, तुमच्याजनं होईल आणि तुम्ही म्हणताय 50-100 कराल. 50-100 तुम्ही कोणते अभंग निवडणार, कोणता अभंग चांगला आणि कोणता नाही चांगला हे तुम्ही काय ठरवणार, तुम्ही कोण ठरवणार आहे. मलाही ते पटलं आणि माझ्या काय लक्षात आलं की हा माणूस ज्या रीतीने आत गेला आणि आतून आला, तर हे यांच्या तोंडून तुकाराम महाराजच बोलत आहेत, त्यांची इच्छा बोलवून दाखवत आहेत. कारण त्याने माझ्या बोलण्यावरती कुठलीही रिॲक्शन न देता पहिले ते आतमध्ये गेले, जसं काही उठलं तरी आतला आवाज त्यांना काहीतरी सांगतो आहे आणि आतून जाऊन ती गाथा, आणि ते म्हणे मंदिरातली गाथा तुम्हाला देतो आहे, ही गाथा घ्या, इथून सुरुवात करा आणि सगळी गाथा होईल पूर्ण, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सुरुवात करा. तर अशा रीतीने हा प्रकल्प सुरू झाला. तर नारायण बांद्रे महाराजांची खूप आभार आहेत, खूप आभार मानतो. ते इथे नाही आहेत, पुण्यात असतात. आणि एक दिव्या म्हणून आहे, दिव्या आली आहे का, दिव्या, शी इज फ्रॉम चेंबूर. तर तिनं मला खूप प्रोत्साहित केलं, पुस्तक बनवा. मी नाही म्हणत होतो, परंतु ती म्हणली नाही तुम्ही करा, आपोआप प्रकाशन होईल. तर मी ते केलं आणि प्रकाशन होतं आहे. आणि एक सांगायचं आहे की एकदा म्हणजे मी पुस्तक 2023पर्यंत पुस्तक बनवायची मला काही विशेष कल्पना नव्हती आणि बरेच लोक विचारायचे पुस्तक छापणार का, पण मी म्हटलं की नाही, तशी काही माझी काही कल्पना नाही आहे, कारण फेसबुकवर आहे, यूट्यूबवर आहे, ज्यांना हवं ते वाचू शकतील. पण एकदा लातूरहून एका विद्यार्थिनीचा फोन आला आणि ती म्हणली की मला तुकाराम महाराजांच्या गाथेवर PhD करायची आहे, तर फडणीस सर तुमचे जे 750 अभंग आहेत त्याचं तुम्ही पुस्तक बनवलं आहे का, मला पुस्तक पाहिजे. म्हटलं हे बघ, अभंग तू फेसबुकवरनं घेऊ शकतेस, पुस्तक मी काही छापलेलं नाही आहे आणि माझी तशी काही प्लॅन नाही आहे छापायचा. तर ती मला म्हणली की सर मला माझी गाईड PhD करायला सांगतायत, ते म्हणतात तू दुसरा कुठलाही विषय घे, पण तुला तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर PhD करता नाही येणार. तर मी वैतागलो, म्हटलं हे असं काय बोलते ही, म्हटलं का नाही म्हणतात ते. तर ते म्हटले की जर इंग्रजी भाषेमध्ये एकही रेफरन्स आर्टिकल नाही आहे, लिटरेचर नाही आहे, भाषांतरं नाही आहेत, तर तू कशावरती तू रिसर्च काय करणार, तू रेफरन्सेस काय देणार, म्हणून तुला गाथा हा विषय घेता येणार नाही PhD करायला. तेव्हा माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला की आता आपल्याला थांबण्यात अर्थ नाही, आपण पुस्तक छापायचं, कोणी विकत घेऊ की न घेऊ. की म्हटलं कमीत कमी इंग्लिशमध्ये रेफरन्स लिटरेचर म्हणून हे पुस्तक अवेलेबल राहिलं पाहिजे, की देर इज अ बुक अवेलेबल, यू कॅन रीड तुकाराम इन इंग्लिश. तर अशा रीतीने ह्याची पुस्तकाची प्रगती होत गेली. आणि मंदार जोगळेकर जेव्हा भेटले तर मंदार साहेबांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला सांगितलं की तुमचे सगळे खंड आम्ही प्रकाशित करू बुक गंगातर्फे. थँक्यू मंदार, थँक्यू सो मच. दॅट वॉज अ ग्रेट मोमेंट इन माय लाईफ. आणि मग मंदार साहेबांनी आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही आधी लोकप्रिय अभंगांनी तुकाराम महाराजांचं इंट्रोडक्शन जगाला द्या. फर्स्ट वी इंट्रोड्यूस विथ 52 पॉप्युलर अभंग, आणि त्याच्यामध्ये त्यांची आयडिया अशी छान QR कोड बनवलं प्रत्येक अभंगाला. तर अभंगाचं QR कोड स्कॅन केलं की तो अभंग पण ऐकायला मिळतो. म्हणजे पाश्चात्य लोकांना आणि नॉन महाराष्ट्रीयन लोकांना श्रवणभक्ती आणि मराठी अभंग गायन किती सुंदर असतं, कशा प्रकारचं असतं, भीमसेन, लता, आशा, सुरेश वाडकर, हे सगळे त्यांना ऐकायला मिळतात. 52 अभंग, प्रत्येक अभंगाचा QR कोड आहे. तर ही आधी इंट्रोडक्टरी बुक केलं आणि हा पहिला व्हॉल्यूम आता आज प्रकाशित होतो आहे.
आता मी शेवटचे फक्त माझ्या मनात 4 योजना आहेत त्या बोलून दाखवतो. त्याच्यासाठी कारण एकच आहे की त्यांना आपल्यापैकी जर कोणी लाईक माइंडेड लोक असले, तुमची जर कोणाची तशी काही मनात कल्पना असेल तर आपण एकत्र जाऊ आणि ते कदाचित योजना पुढे सरकेल. अशा एक 3-4 योजना माझ्या मनात आहेत. तर पहिली योजना म्हणजे अशी आहे की देअर शुड बी वन सेंट लिटरेचर ट्रान्सलेशन अकॅडमी. मे बी द गव्हर्नमेंट शुड डू इट. भारत सरकारनं करायला हरकत नाही. ट्रान्सलेशन अकॅडमी प्रत्येक संताचं वाङ्मय मराठीतून म्हणा, हिंदीतून म्हणा, साऊथ इंडियन लँग्वेजेसमधून बघा, भारतीय संतांचे सगळं प्रत्येक संताचं वाङ्मय इंग्रजीत करायला एक ट्रान्सलेटर नेमावा. त्याला फुल डे हेच काम द्यावं. त्यांनी त्याला ऑनरेरियम द्यावा, त्या संस्थेनं द्यावं. इट कॅन बी अन NGO ऑर इट कॅन बी अ गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटी, बट वी शूड एन्श्युअर की प्रत्येक संताचं वाङ्मय भारतातल्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होईल. पुढच्या 5-10 वर्षात सगळं ट्रान्सलेशनचं काम पूर्ण करायला पाहिजे. तिचं नाव आपण ठेवू शकतो सेंट लिटरेचर ट्रान्सलेशन अकॅडमी. दुसरं माझं एक हे आहे, स्वप्न आहे म्हणा, की देअर शुड बी अनदर केंद्र. काय तर विठोबा रखुमाई आध्यात्मिक आत्मोन्नती केंद्र. आपणच आपली उन्नती करण्यासाठी आणि आध्यात्मिक आनंद आणि आध्यात्मिक कनेक्शन लुटण्यासाठी की त्या ठिकाणी सारखे वेगवेगळे सप्ताह चालू असावेत. रेसिडेन्शियल, की तिथे जाऊन राहायचं, दिवसभर त्याचं करायचं. समजा भागवत पोथी असते, भागवत कथा, 1 आठवड्याची भागवत कथा. मग तिथे समजा कोणी येतील जोडपी राहतील, दिवसभर भागवत कथा श्रवण करतील, दिवसानंतर त्यानंतर 1 आठवडा ते झालं की ते घरी जातील. नंतर मग दुसरं कधी ज्ञानेश्वरीचं पठण होईल, कधी गाथेचं पठण होईल, कधी एकनाथी हे होईल, भागवत होईल, कधी गीतेचा पाठ होईल, कधी नानक, कधी कबीर. पण 1 आठवड्याचे तिथे असे सप्ताह होत राहिले पाहिजे आणि लोकांनी यायचं, राहायचं, आपलं स्पिरिच्युअल रिज्युविनेशन करून घरी परत जायचं. आणि असं केंद्र ठेवण्यासाठी आयडियल जागा म्हणजे पाचगणी, एक हिल स्टेशन, की त्या हिल स्टेशनवर जाऊन लोकांना हिल स्टेशनला राहण्याचा आनंद पण मिळेल आणि शिवाय 1 आठवडा संपूर्ण फक्त स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड राहायचं आणि त्यानंतर वर्षासाठी परत रिचार्ज होऊन परत जायचं. आणि तिसरा एक इनिशिएटिव्ह म्हणजे अभंग गायन. कारण मला लक्षात आलं आहे, मी इतक्या वर्षांपासून अभंगांच्या इतका प्रेमात पडलो आहे आणि माझ्या हेही लक्षात आलं आहे की ज्याच्या गाडी चालू असताना अभंग जर चालू असले इतर गाण्यांच्यापेक्षा तर त्या गाडीला कधी ॲक्सिडेंट होत नाही, त्या ड्रायव्हरचं डोकं कधी फिरत नाही. मी गाडी चालवतो तर माझी गाडी अभंग ऐकत चालू असते. त्यामुळे कोणी माणसाने कशीही गाडी चालवली तरी मला काही राग येत नाही. मी आपलं ते अभंग एन्जॉय करत गाडी चालवतो. आणि काही म्हणा की इतर बऱ्याच जणांच्या गाड्यांना बाकीचे लोक ठोकतात. ते म्हणतात माझी चूक नाही, पण तोच ठोकून गेला, मारून गेला. पण माझ्या गाडीला असं अजूनपर्यंत कधीच झालं नाही की रस्त्यातून कोणी येऊन ठोकून गेला, कारण अभंगांचं कवच माझ्या गाडीच्या भोवती असतं. तर म्हणून ते अभंगांना प्रोत्साहन देणे हे माझं मी आयुष्याचं ध्येय केलं आहे. तर माझं आता एक योजना अशी आहे की एकतर मी यूट्यूबवर अभंग पंढरी म्हणून एक प्लेलिस्ट तयार केली आहे माझ्या चॅनेलवर. ज्यांनी कोणी अभंग गाऊन मला पाठवलेत त्यांचे अभंग मी त्याच्यावर पोस्ट केलेले आहेत. आत्तापर्यंत 25-30 अभंग तिथे आहेत. तुम्ही गायला तुमचा अभंग हॉरिझॉन्टल रेकॉर्डिंग करून मला पाठवला तो मी तिथे पोस्ट करेन. जशी वैकुंठ इकडे पंढरपूर आहे तसं इंटरनेटवरती अभंग पंढरी आहे. तुम्हाला मुख्य म्हणजे की संकोच न वाटता आपण अभंग म्हणावा, गावा, त्यातला आनंद लुटावा, ह्याच्यासाठी ती योजना आहे की तुम्ही तुम्ही रेकॉर्ड करा आणि मला पाठवा. मी ते यूट्यूबवर टाकेन. आणि याशिवाय आम्ही काय करतो आहे आता, यशोदा ही प्रोफेशनल सिंगर आहे आणि यशोदा मयुरेश असे आम्ही 3 जणं मिळून तुकाराम महाराजांचे आत्तापर्यंत रेकॉर्ड न झालेले 7 अभंग निवडून त्याच्यावरती एक अल्बम तयार करायला सुरुवात केलेली आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आम्हाला त्यामध्ये 2 अभंग नवोदित सिंगर्सना द्यायचे आहेत की ज्यांनी कधीही आत्तापर्यंत कुठलंही गाणं सिंग केलेलं नाही आहे, त्यांची कोणाचा अल्बम झालेला नाही आहे. तर त्याच्यासाठी फेसबुक पेज तयार केलेलं आहे, अभंग सिंगर्स टॅलेंट पूल म्हणून. त्या फेसबुक पेजवरती तुम्ही तुमच्या हे कम्युनिकेशन करू शकता, तुम्ही त्याची सगळी माहिती वाचू शकता आणि अशा रीतीने समाजात अभंगांची आवड निर्माण व्हावी म्हणून लोकांनी पुढे यावं यासाठी हा एक प्रकल्प चालू केलेला आहे. या सगळ्या गोष्टी चालू आहेत.
आता शेवटच्या भागाकडे वळतो की हे पुस्तक प्रकाशन करून सर्व जगाला उपलब्ध करून देण्याबद्दल बुकगंगा त्यांचा सगळा स्टाफ मी मनापासून आभार मानतो. यांची सगळी माणसं इतकी मदतशील आहेत, इतकी प्रेमळ आहेत. ती मंदार साहेबांचं मला खूप कौतुक वाटतं की ती अमेरिकेत फिलाडेल्फियाची मोठी कंपनी, त्याचं संपूर्ण सर्वेसर्वा आणि त्याचं मॅनेजमेंट करत करत त्यांनी बुकगंगा निर्माण केली आणि ती पण भगीरथाने गंगा आणली, त्यामुळे जगाचं कल्याण झालं. आणि मंदारांनी बुकगंगा आणून आता जगाचं कल्याण ज्ञानाच्या गंगेतून होत आहे. ही ज्ञानगंगा आणि हा गंगेचा ओघ त्यांच्या लक्षात आलं की गाथेतून जी ही गंगा पश्चिमेकडे वळली तर फारच मोठा फायदा होणार आहे. तर थँक्यू सो मच फॉर बिईंग द बिगेस्ट चेंज मेकर. आणि आपले सर्व प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम महाराज मोरे, प्रकाश महाराज मोरे, मधुरा वेलणकर, मधुराताईंनी खूप गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या आणि खरंच आमचे त्याच्यामुळे तेव्हापासून प्रेमाचे संबंध निर्माण झाले. मधुराचे कार्यक्रमाची क्षमा माझी मिसेस ती नेहमी मधुराचं खूप कौतुक करायची आणि मधुराची आई तिच्या वर्गात होती साने गुरुजी विद्यालयात. दॅट इज अनदर कनेक्शन. तर मधुरा आल्यामुळे थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला. प्रकाश महाराज आले, मला खूप बरं वाटलं की तरुण पिढीचे रिप्रेझेंटेटिव्ह पण आलेले आहेत. कारण भारतामध्ये काही तरुण असे आहेत, प्रॉमिनंट तरुण आहेत. एक आहे डॉक्टर भावार्थ देखणे, एक आहे उत्तरा धुमाळजीनं 150 अभंग ट्रान्सलेट केलेले आहेत आत्तापर्यंत गाथेतले. तर तरुण पिढीला देखील अभंग आणि आपले स्पिरिच्युअलिटी हे विषय प्रेमाचे असावेत. त्यासाठी आपल्याला तरुण पिढी पाहिजे आहे, स्टेजवर पण हवी आहे, प्रेक्षकांमध्ये पण हवी आहे. आणि आय वॉन्ट टू गिव्ह स्पेशल थँक्स टू माय फ्रेंड्स फ्रॉम संजीवन विद्यालय पाचगणी, सचिन रेड्डीज, सचिन, नंतर अमित पटेल आणि विनीत कुलकर्णी, ह्या तिघांनी मला खूपच मदत केलेली आहे. हा कार्यक्रम उभा राहिला त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. दे आर आवर स्पॉन्सर्स अँड विथ लव. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला कुठलंही काही नको, आमचं पब्लिसिटी नको, काही नको, तुम्ही एवढं चांगलं कार्य करता, त्याच्यासाठी त्यांनी प्रेमाने हा कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च उचलायची जबाबदारी घेतली. आणि लोकमान्य सेवा संघाची श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय यांनी शताब्दी वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामध्ये आमच्या अभंगगाथेच्या पुस्तकाचं प्रकाशन, हा कार्यक्रम ते सहभागी केलं. हा आमचा पण मोठा गौरव झालेला आहे. 100 वर्ष पूर्ण झालेली लायब्ररी आहे. तर हा दुग्ध शर्करा योग घडवून आणल्याबद्दल डॉक्टर रश्मी फडणवीस, अतुल आणि काळेसाहेब आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि आपण सगळे प्रेमाने आलात त्याच्यामुळे आपलं तर मी सदैव ऋणी आहे. आणि मी बघितलं की कितीतरी बरेच लोक प्रेमाने पुस्तकं बाहेर विकत घेत आहेत. 52 अभंगांचं घेत आहेत, त्याशिवाय 300चं पण घेत आहेत. दोन्ही पुस्तकं एकत्र घेतली तर 200 रुपये डिस्काउंट आहे, त्याच्यामुळे 2-2 पुस्तकं पण घेत आहेत. आणि मी खरंच सांगतो की तुम्ही घ्या, तुम्ही 300 अभंग वाचा, तुम्हाला लक्षात येईल की मला अजून पुढचे 300 वाचायचे आहेत. किंवा तुम्ही नंतर जाऊन खंदारकरांची गाथा घ्या, तुम्ही जोग महाराजांची गाथा घ्या, तुम्ही मराठीतून पूर्ण गाथा वाचून काढा, तुम्हाला खूप आनंद होईल. आयुष्य आपलं बदलून जातं, गाथा वाचणाऱ्या माणसाचं आयुष्य बदलून जातं आहे. माझ्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगू शकतो. आपण जसं गाथा वाचत जातो तसं आपल्याला जास्तीत ती आवडत जाते, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण गाथा जरूर विकत घ्या. यानंतर माझ्या हातात गाथा 1982 साली आली, मी फक्त थोडीशी वाचली आणि माझ्या लक्षात आलं की हे फारच विलक्षण आहे, म्हणून मी तेव्हा ते विकत घेतली. 1982 साली तेव्हा मला ते 3 खंड मिळाले प्र. न. जोशींचे. आता ते मार्केटमध्ये उपलब्ध पण नाहीत. ती 82 साली मी विकत घेतली, फार मोठं काम केलं, कारण ती नंतर मी पूर्ण गाथा 2000 सालापर्यंत वाचली पण नाही. मी 18 वर्षांनी वाचली, पण ती माझ्याकडे होती म्हणून मी वाचली. त्यामुळे तुम्ही पहिले याच्यातून बाहेर पडलात की शक्य तितक्या लवकर पूर्ण गाथेचं विवरणासहित गाथा विकत घ्या. एकदा घेतली की ती कधी ना कधी वाचली जाईल.
एवढंच मी बोलून आता आपले ह्या हॉलची व्यवस्था बघणाऱ्यांचे देखील मी आभार मानतो. साऊंड सिस्टम इज ॲब्सोल्युटली प्रोफेशनल. साऊंड अकॉस्टिक्स हॉल हा सगळा नवीन केलेला आहे, अतिशय सुंदर आहे. इथे बोलायला पण खूप आनंद वाटतो आणि आपण सगळे आलात, धन्यवाद. मी इथे थांबतो. थँक्यू. धन्यवाद दीपकजी. एखादा ध्येयाने झपाटलेला माणूस किती काम करतो आणि पुढच्या योजना पण किती त्यांच्या मनात तयार आहेत हे ऐकून खूपच आनंद वाटला. खरोखर प्रेरणा घ्यावी असं यांचं काम आहे. आणि आता आपण आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. त्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हरिभक्तीपरायण माणिक महाराज मोरे, प्रकाश महाराज मोरे, तसंच व्यासपीठावरील अन्य सर्व मान्यवर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं विमोचन करावं. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांनीही यासाठी व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपणा सर्वांच्या साक्षीने डिव्हाइन व्हर्सेस तुकाराम गाथेतील अभंगांचा इंग्रजी अनुवाद व्हॉल्यूम 1 याचं विमोचन झालेलं आहे. सर्वांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला अतिशय सुयोग्य असे पाहुणे आपल्याला लाभले. तुकाराम महाराजांच्या पिढीतले, तुकाराम महाराजांच्या 10व्या पिढीतले आणि 11व्या पिढीतले वंशज. देहू येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे संस्थान हे एक पवित्र स्थान आहे आणि तिथले अध्यक्ष असलेले श्री पुरुषोत्तम महाराज मोरे हे खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला येणार होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु आपल्यात उपस्थित आहेत माणिक महाराज मोरे आणि प्रकाश महाराज मोरे. मी म्हटलं तसं ह्या संस्थानामध्ये अनेक लहान मोठे उत्सव सतत चालू असतात. अगदी आतासुद्धा रामनवमी, हनुमान जयंती या निमित्ताने तिथे उत्सवी कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे ही सर्व मंडळी अतिशय व्यग्र असतात. शिवाय इतर गावांमध्ये, इतर शहरांमध्ये महाराष्ट्रभर ते फिरत असतात आणि असं असूनसुद्धा मुद्दाम वेळ काढून ते या समारंभासाठी आले आहेत आणि ते केवळ तुकाराम महाराजांवरील त्यांच्या भक्तिमय प्रेमापोटीच. माणिक महाराज मोरे यांचं वर्णन करता येईल की अतिशय साधं, प्रेमळ आणि कार्यकुशल असं हे व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांना मदत करण्यास तत्पर आणि उत्साही असे माणिक महाराज आणि शिवाय पुरुषोत्तम महाराजसुद्धा आणि आता पुढच्या पिढीतले प्रकाश महाराजसुद्धा तुकारामांच्या अपूर्व कार्याचं प्रसार करणं हे ध्येय मानून महाराष्ट्रभर जात असतात आणि ते सुद्धा स्वतः गाडी ड्रायव्हिंग करून. त्यामुळे आज या दोघांची उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी आहे. तेव्हा मी माणिक महाराज मोरे यांना विनंती करते की त्यांनी याबद्दल 4 शब्द सांगावेत. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती.
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. आज जगद्गुरू तुकोबारायांच्या 300 अभंगांच्या इंग्रजी भाषांतराच्या पुस्तकाचं प्रकाशन आज या लोकमान्य सेवा संघ पार्ले या ठिकाणच्या या ग्रंथालयामध्ये, फाटक ग्रंथालयामध्ये होते. हा एक खूप मोठा योगायोग आहे. मला वाटतं ग्रंथालयाला 100 वर्ष शताब्दी पूर्ण होते. मला वाटतं हे वर्षच सगळ्या पर्वकाळाचं आहे. 144 वर्षांनी आलेला प्रयागराजचा महाकुंभ तोही या वर्षात. जगद्गुरू तुकोबारायांचं सदैव वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तेही या वर्षात. ज्ञानेश्वरांचं 750वं जन्मोत्सव वर्ष तेही या वर्षात. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 351 वर्ष तेही या वर्षात. आणि ह्याच पर्वकाळात फडणवीस साहेबांचं या ठिकाणी या इंग्रजी भाषांतराच्या पुस्तकाचं प्रकाशन होते. हा केवळ योगायोग नाही, हा ईश्वराने बनवलेला संकेत आहे. पर्वकाळामध्ये ज्या गोष्टी होतात त्या निश्चित चिरंतन टिकणाऱ्या, शाश्वत आणि वास्तववादी समाजाला दिशा देणाऱ्या राहतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर रश्मी फडणवीस या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने संस्थेच्या पण अध्यक्ष आहेत, मला वाटतं सेक्रेटरी आहेत. आणि पुस्तकाचे लेखक दीपकजी फडणवीस ज्यांच्या नावामध्ये दीप आहे. दीप म्हणजे प्रकाश. आणि संतांनी जगाला ज्ञानाचाच प्रकाश दिला. दीपकजींकडूनही तीच अपेक्षा समाजाने व्यक्त केली आणि ती मला वाटतं निश्चित सार्थ ठरते. मधुराताईंचं भाषण अतिशय सुंदर, सगळ्याला स्पर्श करून गेलं. बऱ्याचशा वास्तववादी विचार त्यांनी आपल्या लेखनातून मांडले. आणि वैशाली त्यांनी सूत्रसंचलन पण खूप सुंदर केलं, अतिशय चांगलं. या संस्थेच्या कार्यवाहक महेश काळे आणि अतुलजी गोखले, यशोधराई बुटकर फडणीस या सगळ्या आणि उपस्थित सगळ्या श्रोत्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन आणि इतका वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचं भाषांतर ही अतिशय कठीण गोष्ट आहे, अतिशय सोपी नाही. आता बुक गंगाचे जे आहेत मंदार जोगळेकर, की ज्यांच्या संकल्पनेतून हे प्रकाशन होते. एक साधे आमचे दीपकजी फडणवीस की ज्यांची एवढं मोठं प्रकाशन करण्याची आर्थिक क्षमता नसताना मंदारजींनी आणि त्यांच्या सौ मंदारजींनी हे का मुद्दामून बोलतो की एखाद्या पुरुषाच्या यशस्वी वाटचालीमध्ये तेवढाच स्त्रीचा मोठा हात असतो. आपण इतिहास बघा, मुक्ताबाईंनी ताटी उडायला लावली म्हणून ज्ञानेश्वर मिळाले. जिजाबाई साहेबांनी छत्रपतींना जागा करून म्हणून स्वराज्य छत्रपती मिळाले. आमच्या तुकोबारायांच्या जिजाऊ साहेबांनी डोंगरावर भाकरी पुसून तुकोबारायांना खाऊ घातल्या म्हणून तुकोबाराय आपल्याला मिळाले अभंगाच्या रूपाने. पण एखाद्या शक्तीमागं स्त्रीचा खूप मोठा हात आहे. आणि तुकोबारायांच्या अभंगवाणीमध्ये स्त्रीला प्रथम प्राधान्य दिले. गाथेतला कुठलाही अभंग पहा, तुम्ही माय बाप कुळी कन्या पुत्र, म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये स्त्रीला तुकोबारायांनी प्रथम स्थान दिले. त्याचं कारण स्त्रीच या जगाची संस्कृती आहे, स्त्रीच या जगाची जननी आहे आणि स्त्रीच या जगाची माता आहे. म्हणून तुकोबारायांनी प्रथम स्थान त्यांना दिले. आता
बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतील की मी थोडक्यामध्ये माझं मनोगत मांडणार आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या भक्ती संप्रदायाला या कळसाप्रती नेण्यासाठी जे योगदान तुकोबारायांनी दिलं त्याचा सुरुवात तुकोबारायांच्या जीवनात कशी झाली. 1630 साली 29 आणि 30 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये दुर्गादेवी नावाचा महाभीषण दुष्काळ पडला की लोक अन्न करून मेली, प्राणी मेले, पाणी नाही, अन्न नाही. एवढ्या भीषण दुष्काळामध्ये तुकोबारायांनी स्वतःचं सगळं जे होतं, तुकोबाराई खूप श्रीमंत होते, महाजनकी होती, व्यापार होता, हे सगळं वाटून सुद्धा जीव वाचत नसतील तर मग काय करायचं. जीव त्यांचा ईश्वराशी संवाद साधायला लागला की जर जग तू निर्माण केले आणि याच्यातून जर हे प्राणी, हे मानव, हे सगळे पशुपक्षी जर वाचत नसतील, म्हणून सगळं वाटूनही ते थांबले नाही. तुकोबारायांनी या दुष्काळामध्ये भामच्या डोंगरावर गेले. 14 दिवस महाराजांनी तिथं अनुष्ठान केलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पर्वत वस्ती केली जाणं, हा तुकोबारायांचा अभंग आहे. पण या 15 दिवसात तुकोबारायांनी तिथं विठोबाला कुठल्या रूपात पाहिलं हा संशोधनाचा विषय आहे. तुकोबारायांनी या समस्त जीवाचं परीक्षण केलं, सामान्य मानवी जीवनाचं अध्ययन केलं आणि ही गाथा निर्माण झाली त्या चिंतनातून. हा सामान्य माणूस कशात अडकला आहे, ह्या सामान्य माणसाची दुःख काय आहेत, हा सामान्य माणसाला काय अडचणी आहेत, ह्या सगळ्या अभंगाच्या रूपातून महाराजांनी मांडल्या आणि ह्या समाजाला एक ज्ञानाच्या रूपातून उभं करण्याचं काम तुकोबारायांनी केलं. सहकार असेल, पर्यावरण असेल, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम असेल, ह्या सगळ्या माध्यमातून तुकोबारायांनी अभंगातून समाजाला ज्ञान देण्याचं काम केलं. छत्रपती शिवरायांसाठी तुकोबारायांनी 12 मावळ पायी तुडवला, व्यापाराचं निमित्त केलं, कीर्तनाच्या माध्यमातून जीवाला जीव देणारा मावळा उभा केला आणि छत्रपती स्वराज्याला मिळाले आणि त्या माध्यमातून स्वराज्य निर्माण झालं. आपल्या मंदिराचा कळस, घराच्या पुढची तुळस आणि आपल्या माता माहिनीचं कुंकू केवळ छत्रपतीमुळं राहिलं आणि त्या छत्रपतींचे गुरु तुकोबाराय हे छत्रपतींचे खऱ्या अर्थानं गुरु होते. पण हे सगळं महाराजांनी आपल्या अभंगातून मांडलं. खऱ्या महाराष्ट्राची ओळख आचार्य अत्र्यांनी त्यांच्या, आमच्या इथे एक शेरा बुक आहे. आचार्य अत्रे ज्या ज्या वेळेला मुंबईवरून पुण्याला जायचे आणि पुण्याहून मुंबईला जायचे त्यावेळेस देहूतून आणि तुकोबारायांच्या दर्शनाला यायचे. त्यांच्या शेरे बुकामध्ये त्यांनी एक लिहिलं आहे की ज्याच्या मुखात एक तुकोबाराचा अभंग नाही, ज्याच्या मुखात एक ज्ञानेश्वरची ओवी नाही, तो मराठी नाही, तो महाराष्ट्रीयन नाही. ही आचार्य अत्र्यांची व्याख्या आहे. मग असं ज्ञान आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दाची आमच्या जीवेचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. शब्दाला देवत्व बहाल करणारे जगद्गुरू तुकोबाराय. कारण कसं आहे बघा, शब्दाची ताकद, एक उदाहरण म्हणून देतो की एखाद्याला खूप माया लावली, खूप प्रेमाने बोललं, अश्रू डोळ्यातून वाहतात आणि तेच उलटी प्रक्रिया केली तर क्रोध अर्णात निर्माण होतो. ही शब्दाची ताकद आहे. षड्विकारांना कशा प्रकारचं शमवायचं हे अभंगाच्या प्रत्येक शब्दात आहे.
तुकोबारांचे शब्द म्हणजे केवळ शब्द नाही आहेत, ते मंत्र आहेत. कारण जीवनाच्या पटलावर सर्वस्वाचा त्याग करून केवळ जगाचं मानवाचं कल्याण ज्या माध्यमातून ज्या अभंगातून केलं, ते अभंग कधी भंग होणार नाहीत आणि मानवाचं जीवनाचं कल्याणच होणार आहे. शास्त्रीयदृष्ट्या योगदृष्ट्या जरी त्याचा अभ्यास केला तर अभंगाच्या शब्दातून प्राणायामची तिन्ही आवर्तनं घडतात. रेचक, पूरक, कुंभक ही तिन्ही घडतात. नकळत आरोग्य चांगलं राहतं. अशा तुकोबारांची गाथा. आता गाथेची निर्मिती मग त्यांनी सांगितलं की गाथेची निर्मिती करताना जगद्गुरू तुकोबारांनी लोकसंवादात्मक भाषेचा वापर केला. गाथेतले अभंग वाचताना नाठाचं एक प्रकरण आहे. नाठाच्या अभंगातून ज्या वेळेला अभंग आपण वाचू, नाट म्हणजे नाट्य. जीवनात काय काय नाटकं होतात आपल्या, आपण काय काय नाटकं करतो, आपण जीवन जगण्यासाठी काय धडपड करतो, ती नाट्यरूपाने तुकोबारांनी मांडलीत. आणि ती वाचताना असं वाटतं की आपलंच अंतरंग तुकोबारांनी मांडलं काय. तुम्ही अख्खी गाथा नाही वाचली तरी चालेल, पण 61 नाठाचे अभंग वाचा मनापासून. पुढल्या वेळी तुम्ही भेटल्यावर मला सांगाल की महाराज ते सगळे अभंग माझेच होते. इतकं अंतरंग तुकोबारांनी मानवाचं मांडलं त्यात, म्हणजे लोकसमाजात भाषेतून मांडलं. तुकोबारांनी समाजातल्या सगळ्या लोककलेचा अभ्यास केला. वासुदेव असेल, आंधळा असेल, पांगळा असेल, गारुडी असेल, या सगळ्याचा अभ्यास केला आणि त्या भाषेच्या माध्यमाचा वापर करून अभंगांच्या रचना महाराजांनी समाजापर्यंत पोचवल्या. कारण त्यावेळी दुसरं माध्यम नव्हतं, मीडिया नव्हतं, इंटरनेट नव्हतं. मग समाजामध्ये ही जी प्रसार करणारी माध्यमं होती ही लोककलेची होती. आणि लोककलेच्या माध्यमातून जर ते अभंग गेले तर समाजापर्यंत लवकर जातील. परिणाम असा झाला की भाषा पंडितापासून अडाणी बायाबापड्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत तुका म्हणे हा शब्द सत्य ठरला. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण तुका म्हणे झालं की ते सत्य प्रमाण, ही रूढ निर्माण झाली ही ह्या लोकसंवादात्मक माध्यमातून. आणि या अभंगातून तुकोबारांनी या समाजाचं चिंतन, कल्याण सगळं काय दिलं याच्यातून. फडणवीस साहेबांनी ज्या गाथा लिहिल्या त्यांनी सांगितलं, तुकोबारांच्या गाथा 13 दिवसांनी वर आल्या आणि गाथा तरल्या. आपल्याला तरायचं असेल तर गाथेत बुडावं लागेल. तुम्ही गाथेत बुडा, तुमचं जीवन तरल, हा संकेत आहे. म्हणून तुकोबारांच्या या गाथेचं भाषांतर इंग्लिशमध्ये झालं. इंग्लिश ही जागतिक भाषा आहे. आत्ता इंग्रजी भाषेतून जगभर या अभंगांचं पोचणं होईल. जगभर त्याचा अभ्यास करतील आणि आत्मज्ञानाने समाजाच्या तुकोबारांच्या शब्दातून आपला उद्धार करतील. आज भारतातल्या तरुणांकडे थोडं अवलोकन केलं तर भारत महासत्ता होण्याला खूप वेळ लागेल असं वाटतंय. कारण संत विचारांकडे वळतच नाही तिथली लोक. आता आपण जगाकडे हे पाहतोय, आज सगळ्या माध्यमातून पाहतोय की जगातले सगळे देश हिंदू संस्कृतीला आपलंसं करून अंगीकार करायला लागलेत. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा याचं चिंतन करून आपला धर्म, आपली संस्कृती
आचरायला बघतायत आणि आपली लोक त्यांची संस्कृती आचरायला बघतायत. हा विरोधाभास आहे. खरं सांगू, ज्ञानोबा तुकोबांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरी या विज्ञानाच्या फार पुढं आहेत. ज्या ज्ञानेश्वरीत आणि गाथेत इतकं प्रचंड विज्ञान भरलं आहे. या ब्रह्मांडाचं सगळं विज्ञान या गाथेत आणि ज्ञानेश्वरीत आहे. शास्त्रज्ञ एक शोध लावून आज जगामध्ये सायंटिस्ट होत आहेत. पण आमच्या माऊलींनी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये किती विश्व आहेत, कुठं काय आहे, हे सगळं ज्ञानेश्वरीत मांडले, या गाथेत मांडले. हे कधी आपण अवलोकन करणार? आजचं ज्ञान ज्याला आपण विज्ञान म्हणतोय ते माझ्या दृष्टीने संतांच्या विचाराकडे पाहिलं की ते अज्ञान वाटते. तुम्ही म्हणाल असं कसं काय? ज्या पंचतत्वापासून आपण बनलोय, ही सृष्टी बनली, त्याचा नाश करणारं ज्ञान खरंच ज्ञान आहे का? आत्मचिंतन करा. आज आपण गाड्या फिरवतो, धुरांचे लोट हवेत सोडतोय, ग्लोबलायझेशन वाढते, पृथ्वी तप्त होते, झाडं तोडतोय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि काही दिवसांनी अर्कटिकाचं बर्फ वितळलं तर पृथ्वी जलमय होईल हे आपल्या वेदात लिहिलेलं आहे. पण हे संतांनी या नैसर्गिक साधनेचा वापर करून या पंचतत्वाचा नाश न होता कसं विज्ञान पुढे नेता येईल हे या गाथेत ज्ञानेश्वरीत आहे. हे कधी आपण बघणार आहोत? हे पाहिलं पाहिजे, हे अभ्यासलं पाहिजे, हे आचरलं पाहिजे. केवळ गाथा ज्ञानेश्वरी वाचण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे, तो आचरणाचा विषय आहे, तो आत्मसात करण्याचा विषय आहे आणि तो दुसऱ्याला समजून सांगण्याचा विषय आहे. हे जर केलं, हेच संतांना अभिप्रेत आहे. ज्या वेळेला गाथा, ज्यावेळी ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्यावेळी काही माध्यमं होती, काही माध्यमं नव्हती. कीर्तन, प्रवचन या माध्यमातून समाजाला ज्ञान देण्याचं काम या संत मंडळींनी केलं. कारण ते विचार या जगाला तारणारे होते, ते विचार या मानवाला आत्मबळ देणारे होते, ऊर्जा देणारे होते, ताकद देणारे होते. म्हणून ते विचार चिरंतन राहणार. जोपर्यंत हे विचार आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य असेल. मी असं का म्हणतोय? कारण चंद्र सूर्यानी पृथ्वी टिकवण्याचं सामर्थ्य केवळ या गाथेत, या ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून हे मी धाडस करतोय. असे उपक्रम खूप वेळ झाला आहे. मला वाटतं की मी खूप वेळ बोललोय. 20 मिनटं होऊन गेलीत. मला 10 मिनटाची परवानगी होती. पण काय करू, संतांचे विचार मांडायला लागले की वेळेचं भानच राहत नाही. खऱ्या अर्थानं आपण तुकोबाराय जीवनचरित्र अभ्यासलं पाहिजे, गाथा वाचल्या पाहिजेत, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि खरं गाथा आहे अंतरंगाने तुकोबाराय आहेत, वेषांतराने नाही. वेषाने तुकोबाराय कसे होते आपल्याला माहीत नाही, पण तुकोबारायचा अंतरंग म्हणजे गाथा आहे. वाङ्मयीन स्वरूप म्हणजे तुकोबारायची गाथा आहे. वाङ्मयीन स्वरूप ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली आहेत. हे आपण अभ्यासलं पाहिजे आणि या संतांना नतमस्तक झालं पाहिजे. तुकोबारायांनी सांगितले, विठ्ठल आमूचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावेला चढा विश्व विठ्ठले, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता,
विठ्ठला विन चाड नाही कोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठलाशिवाय या जगात दुसरं काही नाही, कारण हे विश्वच विठ्ठल आहे. या स्वरूप मानणं ही संतांची दृष्टी आहे. कसं आहे, ज्या प्रकारचा गॉगल लावू त्या प्रकारचं सृष्टी दिसते, रंग दिसतोय. संतांचा गॉगल लावा, संतांस्वरूप आपल्याला सृष्टी जग दिसेल. म्हणून संतांची दृष्टी येण्यासाठी संत अभ्यासले पाहिजेत, संत आपण स्वतः चिंतनाने आत्मसात केले पाहिजेत. आणि हे जगभर पोचवण्याचं काम दीपक फडणवीस यांच्या माध्यमातून हा दीपक जगभर उजळो, ज्ञानाचा प्रकाश देवो आणि त्यांच्या हातून या गाथेचं पुढचं भाषांतर लवकर हो. 4,500 अभंग आहेत, तेही निश्चित होतील. कारण संतांचं काम आहे, ते अर्धवट होणार नाही, ते पूर्णच होणार. वाचे म्हणता गंगा गंगा, त्याच्या पुण्या नाही गंगा. असं ज्याच्या पुण्याला गणना नाही, असं गंगा जोगळेकरांच्या माध्यमातून हे पुन्हा होत राहो आणि हे जगभर पोचो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि संताबाई नतमस्तक होऊन या कार्याला शुभेच्छा, सदिच्छा आणि संत आशीर्वाद मिळो, अशा प्रकारचं 2 शब्द सुमने या ठिकाणी वाहून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आपले आशीर्वाद या पुस्तकाला आणि या कार्यक्रमाला पण लाभले, याचा खूप आनंद वाटतो. प्रकाश महाराज यांना पण अगदी 2 शब्द बोलायचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे. स्वस्ती श्री वैकुंठाधिपती भीमातीर निवासी पांडुरंग परमात्मा, जगन्माता रुक्मिणी देवी, ब्रह्ममूर्ती ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय आदी सर्व वारकरी संतांना साष्टांग दंडवत. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग घरी दंडवत. खरं मला म्हणजे बोलायची जास्त प्रॅक्टिस नाही आहे, पण सर म्हणले सगळं प्रेमामुळे चाललं आहे, म्हणजे प्रेमामुळे इथपर्यंत आलो. आता प्रेमासाठी 2 शब्द बोलते सरांच्या. म्हणजे या ठिकाणी स्वर्गीय प्राध्यापक रामचंद्र देखणे सर काय म्हणायचे की परंपरेचा अभिमान वेगळा आणि अभिमानाची परंपरा वेगळी. म्हणजे आपल्याला नेहमी आपण सगळे संत परंपरेवर अपरंपर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी जमलेले श्रोते किंवा व्यासपीठावर मंडळी आहोत. तशी आपली ही म्हणजे अभिमानाची परंपरा नाही, पण परंपरेचा आपल्याला अभिमान आहे. या ठिकाणी म्हणजे आत्ता आम्हाला सांगितलं गोखले सरांनी की ह्या ठिकाणी कोण कोण लोक येऊन गेलेली आहेत. तर आपल्या स्वातंत्र्यवीरांपासून बाबासाहेबांपर्यंत सर्वच मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत. आम्हालाही या ठिकाणी येण्याचं भाग्य फडणवीस सरांमुळे मिळालं, हे खरं आम्ही म्हणजे आमचं भाग्य समजतो. आणि योगायोग कसं आहे, म्हणजे तुकारामबीज झाली, त्याच्यानंतर नाथषष्ठी झाली आणि त्यानंतर हा कार्यक्रम झाला. म्हणजे अतिशय त्या परंपरेतच आपलं कार्यक्रम असा पार पडला असं या ठिकाणी वाटतंय. मी या ठिकाणी म्हणजे सरांनी जे इंग्लिशमध्ये आपलं भाषांतर केलेलं आहे मराठीतनं, म्हणजे त्याचं मांडणी केलेली आहे, अतिशय योग्य आहे. आणि त्याच्यावरलं जे पृष्ठभागावर जे चित्र आहे तुकाराम महाराज आणि पांडुरंग, ते अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे ते पाहिल्यानंतरच आतमध्ये वाचायला उघडावं का नाही का तेच पाहत बसावं असं वाटतंय. असं मी या ठिकाणी म्हणजे आता सरांनी केलेलं आहे इंग्रजीचा म्हणजे आपला विषय चालू आहे, पण आपली जी जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आहे ती म्हणजे इंग्रजांनीच पहिल्यांदा छापलेली आहे. त्यावेळी जे अलेक्झांडर ग्रँड म्हणून मुंबई राज्याचे गव्हर्नर होते त्यांनी ती छापलेली आहे. म्हणजे त्यांना जे महत्त्व कळलं
आणि आपल्या सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो की निधी द्या, हे करा, ते करा. असो, मी या ठिकाणी सरांना हे काम करण्यासाठी म्हणजे उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडनं असं संत साहित्याची सेवा घडो. शेवटी महाराज म्हणतात की कथेची सामुग्री दे अवसनावरी, नको देऊ जाऊ भंगा, हीची गात्रे पांडुरंगा. म्हणजे तब्येत चांगली असेल, आरोग्य चांगलं असेल तरच आपल्याकडनं कार्य घडल. ह्या त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी, निरामय राहण्यासाठी पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबराय या सगळ्यांनी त्यांना उत्तम म्हणजे आरोग्य द्यावं अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि अभंग या शब्दाचा अर्थ जर आपण मुळात बघितला तर अभंग म्हणजे अभयदान देणारे, भ म्हणजे भंग न पावणारे आणि ग म्हणजे गर्वविरहित या शब्दाचा अर्थ म्हणजे मिळून अभंग होतो. सरांनी सांगितलं की मी गाडीत जाताना काही अभंग ऐकत असतो, त्यामुळे माझा अपघात होत नाही. त्यामुळेच त्यांची गाडीसुद्धा अभंग राहते आणि ते पण अभंग राहतात. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. असो, या ठिकाणी एवढंच बोलून मी या ठिकाणी म्हणतो रामकृष्ण. खूप छान. दोघांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. आत्ताच यांनी सांगितलं की जे भंग पावत नाहीत ते अभंग, आणि 13व्या शतकापासून ही जी लोकप्रिय अभंग परंपरा आपल्याकडे झाली त्याचं वैशिष्ट्य म्हणजे लयबद्ध पद्यरचना. आणि सगळ्या संतांनी भक्तिमार्गात अभंगांना प्राधान्य दिलं, कारण मुख्यतः मौखिक परंपरेतून हे सगळं पुढे जाणार होतं. म्हणूनच गेयता आणि प्रासादिकता ही वैशिष्ट्य, आणि त्यामुळेच लाखो भक्तांच्या मुखी हे अभंग टिकून राहिले आणि आजतागायत त्यांची लोकप्रियता कायम आहे. आता मी गेयतेचा उल्लेख केला, त्यामुळे मला आता असे काही अभंग, निवडक अभंग ऐकण्याची आपल्याला सगळ्यांनाच इच्छा असेल, आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी यशोदा बुतकर फडणीस यांना बोलवते आणि आपण काही अभंगांची झलक त्यांच्याकडून ऐकूया. सुंदर ते ध्यान
अजून एक म्हणू चालेल? वेळ 1. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान गेला पावटणी, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग ठाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग ठाई पुष्प वर्षाव, अनुगम्य सुख सोहळा रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली आती, वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजता अंबर, मातली हे वैष्णव वीर रे. तुका म्हणी सोपी केली पाय वाट, तुका म्हणी सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. धन्यवाद. धन्यवाद. मलाही ह्या व्यासपीठाचा एक भाग करून घेतल्याबद्दल सगळ्यांचे, दीपक काकांचे, ते माझे सासरे आहेत बाय द वे, सो सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे आणि हृदय असा हा प्रकाशन सोहळा इथे जमलेल्या सर्व रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील हे नक्कीच. समारोपाकडे जाताना एका आगामी कार्यक्रमाची माहिती देते. शिवा फाटक ग्रंथालयाच्या लोकमान्य वाचक कट्टा या मासिक उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक 12 एप्रिलला लेखक तुमच्या भेटीला हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यावरील अभिषेकी या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती शैला मुकुंद आपल्या भेटीला येणार आहेत आणि त्यांच्या समवेत पंडित शौनक अभिषेकीही येणार आहेत आणि या दोघांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने घेणार आहेत. तेव्हा आपण सर्वांनी या कार्यक्रमालाही अवश्य उपस्थित राहावं. आता कार्यक्रमाचा समारोप
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि लोकमान्य सेवा संघाच्या कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रम संपेल. धन्यवाद. नमस्कार. स्वरगंगेतनं एकदम बुकगंगापर्यंत येणार होता, तर परत त्या स्वरगंगेतनं खरं आम्हाला बाहेर यायचंच नव्हतं. सर्वप्रथम श्रीबा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे या सोहळ्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. जो आपल्याला भरभरून देतो त्याला आपण देव म्हणतो, नाही का? आणि हवं असलेलं मिळालं का त्याला प्रसाद म्हणतो. पण मी हे केलं, मी ते केलं, यापेक्षाही जो माझ्याकडनं करवून घेतो ही साधी तन्मयता आजच्या सारख्या प्रकाशनाच्या कार्यक्रम जेव्हा घडवून आणते, तेव्हा ह्या अभियंता दीपकजींचा हा आगळा वेगळा प्रकाशन समारंभ करायचं आम्ही ठरवलं. आता तेव्हा मला माझे गुरुवर्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदांचं स्मरण झालं. विंदांच्या एका काव्यसंग्रहात एक तत्त्वज्ञानाची आणि साहित्याची उत्कृष्ट मिलाफ असलेली एक कविता आठवली आणि मधुराला ती माहिती आहे. तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला, तो जाहला सोहळा. आज असा 16व्या शतकातील महान विभूतींच्या अभंगावरचा हा सुंदर सोहळा आपण अनुभवला. उरावरी भेट होऊनी जेव्हा विंदा म्हणतात तुकोबांच्या मुखातनं की एवढे अभंग लिहूनसुद्धा माझी पाटी कोरी ती कोरीच. ही जेव्हा विनम्रता आपल्याकडे येते तेव्हा आपण खूप मोठे असतो हे आज दीपकजींनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. तेव्हा अभिजात मराठी भाषेचा प्रवास दीपक फडणीस यांच्यासारखी व्यक्ती अभंगगाथा ही 7 समुद्रापार हरिभक्तांच्या आशीर्वादाने नेत आहे, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. भाषेला प्रगल्भ होण्यामध्ये ती भाषांतरित स्वरूपाची होणं अत्यंत आवश्यक असतं आणि तो तिचा पाया असतो. वारकरी संप्रदाय हा मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह. संत तुकारामाच्या सर्व अभंगांचा मूळ गाभा आहे ईश्वर स्फूर्ती. त्यात राष्ट्रधर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, लोकधर्म आहे आणि यांच्या बाबतीत त्यांच्या मनात जराही संभ्रम नव्हता. तुकोबा आहेत तसेच सांगणे हे कौशल्यच आहे आणि हा युगपुरुष युगदृष्टा म्हणजे सकळ वैष्णवा वाटे जीव प्राणच. आता आज योगायोग असं की तुकाराम बीजेच्या कार्यक्रमानंतर साक्षात त्यांचे वंशज आपल्या शतकोत्तर संस्थेमध्ये आमच्या, तुम्ही आलात, आमचं 102 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 103व्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आमच्या ग्रंथसंग्रहालयाचं शतक महोत्सव चालू आहे. त्यामुळे हा खरा योगायोग आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला दीपक फडणीसांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने. त्यामुळे आम्ही खरंच धन्य झालो. आणि यशोदाच्या स्वरगंगेने तर मी सांगितलं तिला मगाशी की स्वरगंगेमध्ये असंच डुंबून राहावं असं वाटतं आम्हाला. मुख्य म्हणजे मंदार जोगळेकरांची ही जिद्द जी आहे आणि अभंग प्रसार आणि प्रचार आहे हे मगाशी तुम्ही म्हणालात ते खरं पूर्वसंचितच असणार. आणि त्यामुळे गौरीताई आणि मंदार दोघांचेही कौतुक आणि धन्यवाद. मधुराताईंचं काय सांगायचं की रसिकांची ही लाडकी अभिनेत्री, मराठीवरती मनापासून प्रेम करणारी अशी मधुरा व मधुरा आणि क्षमा तुझी मैत्रीण नाही बहिणीची आईची मैत्रीण, पण क्षमा माझी मैत्रीण. तिचा सोज्वळ चेहरा अजूनही मला आठवतो आणि ती अक्षरशः इकडे आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ती खरंच इथे असेल आणि आपल्या सगळ्या मराठी चळवळीला आम्ही नक्की पुढे नेऊ हेच आम्ही सांगू इच्छितो. दीपक फडणीस म्हणजे अक्षरशः अभियंता असून हा पंढरीचा वारकरी कसा झाला तेच कळलं नाही. आणि तेव्हाच हा बदलला आणि तुकाराम महाराजांच्या अभंगात गाडून गेला. आता 300 अभंग लिहिलेले आहेत आणि फ्रान्समधला सप्ताह ऐकून आम्ही खरंच अवाक झालो. कारण फ्रान्समधल्या सप्ताहामध्ये त्याचं वाचन करून त्याच्यावरती भाषांतरित सांगणं हे फार कठीण आहे, म्हणजे तिथपर्यंत पोचणं फार कठीण आहे. आणि आपल्या
भारतीय संस्कृतीचा झेंडा त्यांनी असाच पुढे नेऊ देत. आणि अशा आपल्या स्पंदनाने तुम्ही सांगितलं मगाशी की विश्वातल्या चांगल्या गोष्टी आपण आकर्षित करा आणि ही पहिली पायरी कशी चढायची ते तुम्ही आम्हाला शिकवलं. तर त्यामुळे ही ठणगी कशी पडली तेही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही अभंगाकडे वळलात आणि कशा पद्धतीने आलात. आणि 4 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचा विचार आम्ही संस्था म्हणून नक्कीच करू आणि तुम्हाला जेवढं आमच्याकडनं सहाय्य होईल तेवढं नक्कीच आम्ही करू शकतो. तसंच माणिक महाराज आपल्या आशीर्वादाने, म्हणजे हा खरा ईश्वरी संकेतच असेल की एवढ्या शतक महोत्सवाला तुमचा आशीर्वाद मिळावा म्हणून दीपकजींचा प्रकाशनाचा कार्यक्रम आपण ठरवला. आणि असंच आम्ही अभ्यासपूर्ण, तुम्ही जे तुकोबांचा अभ्यासपूर्ण वर्णन खूप छान केलं. आणि छत्रपतींचे गुरु तुकोबा महाराज राष्ट्रोद्धार कसा करत असतील याचं चित्र डोळ्यापुढे उभं केलं. अभंगाचे शब्द मंत्र म्हणून आत्मसात करा हा मंत्र आम्हाला नक्कीच आवडला. आणि मानवाचं अंतरंग तुकोबांच्या अभंगात किती छान मांडलं गेलेलं आहे. आणि हे लोककलेच्या माध्यमातून पुढे आणणं आणि म्हणजेच तुका म्हणे हे सत्यप्रमाण मानलं गेलं पाहिजे आणि मानलं जातं आत्तापर्यंत, ते पुढे नेलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. इतरांना समजावून सांगण्याचा विषय म्हणजे अभंगगाथा हे असं साधी सोपी तुम्ही व्याख्या केली त्याची, आणि जे तुकारामांचं खरंच अंतरंग आहे. तर आणि प्रकाश महाराज आपल्या अभंग ह्या शब्दाची फोड तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलीत. आणि संत परंपरेवरती प्रेम करणारे असे वंशज आम्हाला या क्षणी लाभले. ह्या सर्वांचा आम्ही खरंच कृतकृत्य आहोत. मी आभार बिलकुल मानणार नाही, कारण आम्ही या तुमच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. आणि योग्य शब्दातील अभंगगाथा ही सगळ्यांनी नक्की वाचावी, नक्की त्याचा प्रसार आणि प्रचार पुढे व्हावा असं मला वाटतं. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय